बाळांनो, आता आपण आज एक महत्त्वाचा टॉपिक घेणार आहेत, तो म्हणजे अलंकार. जास्त पानसटपणा न करता मी हेडिंग तुम्हाला दिलंच होतं अगोदर की 10 मिनिटात तुम्हाला अलंकार वगैरे शिकवेल मी. तर ते हेडिंग मी 7 ठरवण्याचा प्रयत्न करेल, कारण काहीतरी झणझणीत हेडिंग असल्याशिवाय लोक पण आपल्याकडे आकर्षित होत नसतात. त्याच्यामुळं लवकरात लवकर लाईव्ह या आणि अलंकार हा टॉपिक आपण 2 मिनिटात आपण सुरू करू. तर आता काही म्हणत नाही मी, मला तुम्ही म्हणण्यासारखं काहीच ठेवलेलं नाही, त्याच्यामुळे आता मी फक्त सांगणार आहे तुम्हाला, मी काहीच म्हणत नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी जे तुम्हाला आता सांगणार आहे थोडक्यात ते व्हिडिओ शेअर करायचा, लाईक करा आणि कमेंट करा. व्हिडिओ शेअर करा ना बाळांनो. मग ते कमीत कमी फुकटचं आहे, ते तुम्ही शेअर तर करा कमीत कमी, म्हणजे मला थोडा उत्सव येईल ना शिकवायला. ठीक आहे. हां, नमस्कार सगळ्यांना. ऐका आता बाळांनो, मी तुम्हाला अलंकार या टॉपिकबद्दल बोलताना सगळ्यात पहिली गोष्ट एक बेसिक काही गोष्टी सांगून ठेवतो. त्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. तो म्हणजे आपले अलंकार सामान्यपणे शब्दालंकार आणि अर्थालंकारावरती अवलंबून असले तरी त्यातले जे तुलनात्मक अलंकार येतं, तुलनात्मक, त्याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले. तुलनात्मक अलंकार म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी दोन घटकांना एकमेकांपेक्षा श्रेष्ठ दाखवणं, सारखं दाखवणं, कमी दाखवणं, जास्त दाखवणं, हा जो प्रकार आहे ना, याच्यावरती सर्वात जास्त अलंकाराचे प्रकार येतं. म्हणून तुलनात्मक अलंकार हा जो प्रकार आहे तर तो अर्थ अलंकारामध्ये मोडतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आवाज येतोय नाही, आवाज येतोय व्यवस्थितरित्या, काही अडचण नाही. आमच्याकडून सगळं ओके, आवाजाचे कुठल्या प्रकारचे काहीच अडचण नाही, आमच्याकडून सगळं ओके. तुमचा प्रॉब्लेम असेल तुम्ही थोडंसं चेक करून घ्या सगळं. ठीक आहे, सगळं पूर्ण ओके आमच्याकडून. ठीक आहे. नाही, आवाज कमी यायला काही कारण नाही. मोहसिन, आवाज कमी येतो त्यांना बघ वरचा, तिकडचं याचं कॅमेराचं बघ व्यवस्थित आहे लावर पे. आता येतोय का क्लिअर आवाज मला सांगा. आता मी बोलतोय तुम्हाला आवाज येतोय का क्लिअर, मोठा आवाज येतोय का मला सांगा पटकन. चला पटकन सांगा, आवाज क्लिअर आहे का? येतोय ना? ओके ओके, छान येतोय तर उलट चांगली गोष्ट. नाही, आता काही अडचण नाही. माईकचा सेल बदलला मी, नवीन सेल टाकला मी तुमच्यासाठी. तर व्हिडिओ शेअर करा पहिल्यांदा, मग मी शिकवायला सुरुवात करेल. ठीक आहे. ज्या लोकांना अलंकार ही भीती वाटते किंवा खूप सारे एवढे प्रकार मग लक्षात कसे ठेवायचे, तर एक साधं लॉजिक आहे, ही एक समज आहे. अलंकार हा काही पाठांतराचा भाग नसतो, ही एक समज आहे. आणि जसं तुम्हाला भाजी करताना प्रॅक्टिस झाली की भाजी करायला तुम्हाला कागदावरती लिहिलेलं सगळं टाकावं लागत आहे त्याच्यामध्ये, ते आपोआपच नॅचरली येतं, तो प्रकार इथं. अलंकार म्हणजे काय? सगळ्यात पहिली गोष्ट, भाषेचे सौंदर्य वाढविणारे तंत्र. आता एक लक्षात ठेवा की माणूस सुंदर दिसण्यासाठी जसे वेगळ्या प्रकारचे आभूषण वापरतो तसेच इथं पण आहे. आता हा एक रॅन्डमली लक्षात ठेवण्याचा जो प्रकार आहे, ती समज निर्माण करून घ्या, पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. आणि एकदा ही जर समज जर आली तुम्हाला, तर तुम्हाला कोणतंही अननोन वाक्य आलं तरी त्याचा अलंकार ओळखता येईल. सगळ्यांनी महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. अलंकाराचे दोन प्रकार पडतात या ठिकाणी. पहिला आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. अर्थालंकार. तर बाळांनो, शब्दालंकारामध्ये अर्थापेक्षा शब्दांना महत्त्व असतं, पण हे अलंकार परीक्षेत विचारताना याचे उपप्रकार जे ते राज्यसेवा वाक्य कंबाईनला विचारतात. तुम्हाला विचारतात, सरळ सेवेला फक्त अलंकाराचा प्रकार ओळखायला शिकवतात, विचारतात. आता या ठिकाणी मी तुम्हाला शब्दालंकाराचा पहिला जो प्रकार या ठिकाणी सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता उत्तर देण्यासाठी काय करा, तयार राहा. हे तर सोपं आहे, शब्दालंकार हा प्रकार सोपा आहे,
परंतु तुम्हाला अर्थालंकार मात्र थोडासा किचकट आहे, तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर आता लक्ष द्या बारकाईनं. अनुप्रास, यमक आणि श्लेष अलंकार हे शब्दालंकाराचे एकूण 3 प्रकार पडतात: अनुप्रास, यमक आणि श्लेष अलंकार. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी ज्या ठिकाणी जे वाक्य उच्चारेल त्या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीची त्या लक्षणाची ओळ निवडायची. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अनुप्रास. अनुप्रास एकाच अक्षराची पुनरावृत्ती असते. आता अनुप्रास अलंकाराचे 3 उपप्रकार पडतात: छेक अनुप्रास, लाट अनुप्रास आणि वृत्तानुप्रास. हे आपल्याला पाहायचं नाही, कारण या ठिकाणी आपण सरळ सेवेची तयारी करतोय, याच्या उपप्रकारामध्ये घुसायचं नाही. कारण छेकानुप्रास, लाटानुप्रास आणि वृत्तानुप्रास प्रास हा जो प्रकार आहे, हा प्रकार राजेश वाक्य कंबाईनला येतात. तर आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं की एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होणं, याला ह्या अलंकाराचं लक्षण म्हणतात अनुप्रास अलंकार. म्हणजे जसं पहा, काकूने काकाच्या कपाटातील कामाचे कागद कात्रीने करा करा कापले, चंदुकी चाचीने चंदुकी चाचे को चंदिकी चमचेशी चटणी चटाई. त्यानंतर कुठले पण, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. तर आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा की सर्वात महत्त्वाची गोष्ट, अक्षराची पुनरावृत्ती म्हणजेच कोणता अलंकार सांगा? अनुप्रास अलंकार. मग अनुप्रास अलंकाराची ओळ याच्यापैकी कोणते आहे तेवढं मला सांगायचंय. अनुप्रास अलंकार ओळखून दाखवायचं मला. अनुप्रास अलंकार म्हणजेच एका अक्षराची एकदा किंवा अनेकदा पुनरावृत्ती. चला पटकन, टेट साठीचे हे भारतातल्या महाराष्ट्रातल्या परीक्षांसाठी आपण काय अमेरिकेतल्या परीक्षेसाठी शिकवत नाही. टेट साठी म्हणजे हा काय प्रश्न आला का विचारायचा? ठीक आहे. उत्तर क्रमांक 2, व्हिडिओ शेअर करण्याची तुमची जबाबदारी, व्हिडिओ लाईक करण्याची तुमची जबाबदारी, व्हिडिओला कमेंट पण चांगल्या करण्याची तुमची जबाबदारी. मला शिवाय द्यायचं कारण नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथं पहा, मी तुम्हाला सांगितलं की अनुप्रास अलंकार हे एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. एकच अक्षर म्हणजेच काय? पुन्हा 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 तेच अक्षर येतं. जसं एक ऋषी कपूरचं आणि जुही चावलाचं गाणं होतं पहा, तू 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 तारा, हा जो प्रकार आहे याच्यामध्ये. आणि दुसरा एक होतं पहा, ती कोणता, नसरुद्दीन शाह आणि हिरोईन कोणती, ते गाणे पाहते, हुलाला नाही गाणं, ते पण अनुप्रास अलंकाराचे. त्यांनी आपल्याला अनुप्रास अलंकार शिकवलाय, पण आपण दुसरंच काहीतरी पाहत बसलो. हा आपला दोष आहे. आपले डोळे जर दूषित असतील आपल्याला दुसरं काही पण दिसू शकतं. पण हुलाला या अलंकारामध्ये अनुप्रास अलंकार होता, हे मात्र कोणालाही दिसलेलं नाही. आणि मला या गोष्टीचं आश्चर्य की तुम्ही त्यात व्याकरण शोधण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी शोधत बसले. तर हा मुद्दा लक्षात ठेवा की अनुप्रास अलंकार म्हणजे एकाच अक्षराची पुनरावृत्ती. आता यमक म्हणजे काय? लहानपणी तुमचा आता पोरगा असेल पहा. आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो. म्हणजे मला असं वाटतं की बा मी बाहेर पडलो की दिवसातून कमीत कमी 10 लोक माझ्या पाया पडतात. आता पाया पडतात म्हणजे त्यांना असं वाटतं की शिंदे सर भेटले आपल्याला, हे देवासारखा माणूस आहे वगैरे काय काय. तर तुम्हाला एक गंमत सांगतो मी. जे विद्यार्थी माझ्या हाताखाली शिकलेत ना, त्यांचे लेकरं माझ्या हाताखाली शिकायला येतं. मग तुम्ही एक विचार करा, महाराष्ट्रामध्ये शिक्षक, PSI, DYSP, डेप्युटी कलेक्टर किती दिले असतील मी? त्या दिवशी मी तुम्हाला आपल्या याच्यामध्ये एंट्री केली होती. एक डेप्युटी कलेक्टर आणि STI ला पहिले आलेले 2 जण इथं आले होते आणि त्यांनी मला लगेच चिठ्ठी दिली की आम्ही इथं भेटायला आलो तुम्हाला. त्यांचं लगेच मुलांसमोर भाषण सुरू केलं मी. 5-5 मिनिटं ते 2 जण बोलले. इथं सांगायचं तात्पर्य काय की या गोष्टीमध्ये मी तुम्हाला हे सगळं देण्याचं का सांगतोय मी, कारण हे तुमच्या डोक्यावरती ओझ आहे, ते कमी करण्याचा मी थोडासा प्रयत्न करतो, छोटासा. आता यमक म्हणजे काय? तुमचं लेकरू शाळेत जात असेल, इटिंग शुगर नो पापा, काय आणखी टेलिंग लाईज नो पापा. आता या ठिकाणी वाक्यामध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड्स असतात इंग्लिशमध्ये, कवितेमध्ये. तेच रायमिंग वर्ड्स मराठीमध्ये असतात. जसं कड्या उड्या, घ्यावे द्यावे, मरावे करावे, धरावे करावे, यासारखे. मग हे जे यमक अलंकार आहे, तर यमक अलंकाराचे तुम्हाला साधारणतः 5 प्रकार दिसतील. आद्य यमक, मध्य यमक, अंत्य यमक, त्यानंतर पुष्प यमक आणि काहीतरी मला काहीतरी 5वा प्रकार मला तर काही आठवत नाही. पण यमकाचे 5 प्रकार येतात. सुरुवातीला आलं तर आद्य यमक, मध्ये आलं तर मध्य यमक, शेवटी आलं तर अंत्य यमक, त्याच्यानंतर
पुष्पयमक हा एक प्रकार आहे. तर असे एकूण यमकाचे 5 प्रकार पडतात. मग 5 प्रकार पडतात तर यमक अलंकार काय भानगडे, तर ओळीच्या पहिल्या चरणाच्या शेवटी आणि दुसऱ्या चरणाच्या शेवटी किंवा पहिल्या चरणाच्या सुरुवातीला किंवा दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीला असे उच्चार समांतर असणारे शब्द, त्यामुळे रिदम तयार होतो, रिदम. मग हा जो प्रकार आहे याला यमक असं म्हणतात. मग यमक अलंकार हा शब्दालंकारामधला दुसरा अलंकार आहे. तर मला सांगायचं यापैकी कोणता अलंकार यमक अलंकाराचा आहे की ज्या ठिकाणी उच्चारास समांतर असणाऱ्या शब्दांची एक ठराविक ठिकाणी पेरणी केली. चला चला पटकन सांगा. हो समाज घेणार, उद्या घेतो ना समाज घेतो उद्या. हो दाम यमक, दाम यमक बरोबर आहे. मग सुपर, जबरदस्त. मग या ठिकाणी तुम्ही मला जे उत्तर दिले त्यामध्ये मी सॅटिस्फॅक्टरी की तुम्ही हे उत्तर दिले ना, हे माझ्यासाठी अगदी योग्य उत्तर आहे तुमचं. सगळ्यात पहिली गोष्ट जावे आणि स्वभावे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे ती तरी श्री हरी पाविजे ते स्वभावे. आता दुसरा अलंकार आहे तो म्हणजे आता तिसरा अलंकार म्हणजे श्लेष अलंकार, आणि श्लेषचा अर्थ होतो डबल मिनिंग. दादा कोंडकेचे सगळे गाणे डबल मिनिंग मध्ये असतात. आता डबल मिनिंग म्हणजे काय, तर आपण एकाच शब्दाला कधी कधी 2 पेक्षा अधिक अर्थ किंवा 2 अर्थ या ठिकाणी पाहतो. जसं सूर्य हा शब्द जर म्हणलं तर त्याला सोबती किंवा सोबती सूर्य, मित्र, मित्र या शब्दाचा अर्थ होतो सोबती किंवा सूर्य, मित्र या शब्दाचा अर्थ. जीवनचा अर्थ होतो जीवन म्हणजे आयुष्य किंवा पाणी. त्याप्रमाणे मला सुपारी लागते, लागते या शब्दाचा अर्थ होतो मळमळ होणे, त्रास होणे किंवा मला गरज असणे, अशा अर्थ येतं. तर आता या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की एका शब्दाला डबल मिनिंग असेल आणि त्यातून जरा थोडीशी विनोदी निर्मिती पण होत असेल, तो अलंकार असतो श्लेष अलंकार. सांगा लवकर. छान मस्त कालवा निरीक्षण होकॅपचा फायदा आला तर मग व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि असे लाईव्ह येत जा माझ्या लेक्चरला. मी तुम्हाला छान छान शिकवण्याचा प्रयत्न करेल. आणि घरात लेकरं बाळ असतील त्यांना पण शिकवा, कारण मराठीच्या व्याकरणासाठी 10वीला आहे, 8वी पासून 10वी पर्यंत हे सगळं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा तुमचं उत्तर आहे सांगलीला येतेस का. सांगलीला येतेस का म्हणजे काय, तर सांगलीला म्हणजे पोरगी पण ये लीला येतेस का, आणि दुसरं सांगली गावाला येतेस का. 2 अर्थ येतं. एकाच शब्दाचे किती अर्थ येतं, 2 अर्थ येतं. मग एका शब्दाला 2 अर्थ असतील किंवा डबल मिनिंग असेल त्यातून जर हे पहा याच्यात बऱ्याचदा वात्रट अर्थ असतात. वात्रट म्हणजे वात्रट अर्थ हे बऱ्याच घेतल्या तर 90% वात्रट अर्थ यायचे आणि 10% काय तर चांगले अर्थ आहेत त्याचे. जसं मित्र म्हणजे सूर्य आणि सोबती, जीवन म्हणजे आयुष्य आणि पाणी, सुमन म्हणजे चांगलं मन आणि फुले. आणि याच्यात जास्तीत जास्त वात्रट अर्थ आहे. आणि म्हणून गाणे जे आहेत, गाणे डबल मिनिंगचे गाणे, ते डबल मिनिंगचे गाणे या प्रकारातून मोडतात, कारण एका शब्दाला 1 पेक्षा अधिक अर्थ आहेत आणि त्याला ध्वन्यार्थ असं म्हणतात. लक्ष द्या, एका शब्दाला जर अनेक अर्थ जर असतील तर त्याला व्याकरणामध्ये ही एक संकल्पना आहे ध्वन्यार्थ. ध्वन्यार्थ या शब्दाला असं म्हणतात. जसं पात्र म्हणजे काय, तर पात्र म्हणजे नदीचं पात्र, पात्र म्हणजे जेवणाचं पात्र, पात्र म्हणजे नाटकातलं पात्र, आणि पात्र म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी लायक ठरणे. जसं तुम्ही BA पास असाल तर तुम्ही क्लर्क होण्याच्या लायकीचे, त्याला पात्र असं म्हणतात. म्हणून पात्र शब्दाचे एवढे 4 अर्थ आहेत. याचा अर्थ असा होतो की एखाद्या शब्दाला अनेक अर्थ असतात. तो जरी अलंकार श्लेष अलंकार असला तर त्या शब्दाच्या अर्थाला ध्वन्यार्थ असं म्हणतात. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी अलंकार आपले संपलेत. अनुप्रास अक्षराची पुनरावृत्ती, यमक म्हणजेच ठराविक ठिकाणी उच्चारास समानता असणाऱ्या शब्दांची पेरणी करतात. आणि श्लेष अलंकार म्हणजे काय, तर श्लेष अलंकार म्हणजेच एका शब्दाला 2 किंवा अधिक अर्थ असतात, त्याला श्लेष अलंकार असं म्हणतात. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समानता दर्शक, म्हणजे आता या ठिकाणी तुलना हा शब्द आहे. मग हा अलंकार आहे अर्थ अलंकार. इथून पुढे अर्थ अलंकार सुरू होतो. अर्थ अलंकारामध्ये या ठिकाणी सगळे अलंकार पहिल्या स्लाइडवरची तुलना या गटात मोडतात. तुलना. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुलना 3 प्रकारची. 1 मिनिट ऐका जरा. जर नाही कळलं तर तुम्हाला अलंकार पाठ केल्याशिवाय पर्याय नाही, आणि हे जर माझं ऐकलं तर तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता नाही. ऐका जरा. तुलना 3 प्रकारची असते. डायरेक्ट एकमेकांना सारखं दाखवणं, ज्या ठिकाणी तुम्ही सारखं दाखवणं त्याला म्हणतात उपमा. उपमा म्हणजे सरळ सरळ दुसऱ्याशी तुलना करताना समानता दाखवली, ते समानता. दुसरा मुद्दा, ज्यावेळेस आपण तुलना न करता तसा भास निर्माण करतो की वाटतं, समजा
एखादी बाई आली आणि ती आपल्याला मावशीच वाटते, मावशीच वाटते, हे झाला तुमचा भास किंवा तसं तुम्हाला एक कल्पना तुमच्या मनात निर्माण होते, त्याला म्हणतात उत्प्रेक्षा. आणि तुम्ही माझ्या मावशीसारखे आहात, या ठिकाणी झाला उपमा. उपमा म्हणजे समानता, डायरेक्ट दोन घटकांची समान समान तुलना करतात आणि वाटणं किंवा भासणं याला म्हणतात उत्प्रेक्षा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता लक्ष द्या, शेवटचं काय, तुलना तर केली असते पण समानता दर्शक शब्दाचा वापर नसतो. तुलना तर केली असते पण समानता दर्शक शब्दाचा वापर नसतो केला. आपण एखादी पोरगी असते, तिला डायरेक्ट काय म्हणतो, जानू. हा जो प्रकार आहे, जानूचा अर्थ होतो म्हणजे तू माझं जीवन आहेस, तू माझ्या जानू सारखी आहेस, असं नाही म्हणत आपण, तिला जानू म्हणतो. किंवा ती त्याला पोराला म्हणते बाबू. हा जो बाबू आणि जानूचा जो प्रकार आहे, आपण त्या ठिकाणी तुलना नाही करत, डायरेक्ट हाक मारतो. तुलना तर केलेली आहे परंतु त्या ठिकाणी समानतादर्शक शब्दांचा किंवा भासदर्शक शब्दांचा वापर केलेला नाही. त्याला म्हणतात, कोणता अलंकार म्हणतात त्याला, त्याला म्हणतात शेवटचा अलंकार रूपक अलंकार. रूपक अलंकारामध्ये षष्टीचा विपुल प्रमाणात वापर केला असतो. चा ची चे चे प्रत्यय, चा ची चे प्रत्यय. आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सगळ्यांनी लक्ष द्यायचं. पहा, उपमा अलंकार आहे आणि उपमा अलंकारामध्ये दोन गोष्टी समानता दाखवण्यासाठी तुम्हाला या शब्दांचा वापर होतो. सम, समान, सारखा, परी आणि गत हे शब्द आहेत. आता मला सांगायचं यापैकी उपमा अलंकार कोणता आहे, सांगा लवकर. यापैकी उपमा अलंकार कोणता आहे, पटकन सांगायचं. उद्याच्याला समास घेणार आहे बरं का, उद्याच्याला समास घेतोय मी संध्याकाळी. चला, जिथे सारखेपणा आहे तिथं कोणता अलंकार आहे, उपमा अलंकार आहे. मुंबईची घरे मात्र कबुतराच्या खुराड्यासारखी. ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा, उत्प्रेक्षा. इथे सगळ्यात पहिली गोष्ट, भासणे ही संकल्पना लक्षात ठेवा. वाटणे किंवा भासणे, तुलना केलेली नसते. अचानकपणे समोर जर गोष्ट आली तर तशी वाटते ती. आपण हे पहा, आपला इरादा तुलना करण्याचा नसतो, आपला इरादा तुलना करण्याचा नसतो, पण तरी पण समोर आलेली गोष्ट अचानकपणे आपल्याला वाटते की आपल्या कोणाच्या तरी आयुष्यात ही गोष्ट आहे. आता तुम्ही ते हे पाहिलं असेल किंवा ती तुम्ही पिक्चरमध्ये पाहतात, एखाद्याच्या लाईफमध्ये एखादी हिरोईन असते आणि ती नंतर तिला कोणतरी गुंड मारून टाकतात, मग आणि नंतर दुसरी एखादी मुलगी चालते आणि मग मुलगी चालल्यानंतर आपल्याला अचानकपणे वाटतं की बा तीच तर नाही ना, असं भास होतो आपल्याला की ती चालेल. आपण जातो ना गपकन तिला असं खांद्याला पकडतो आणि तिने ते थोबाडात ठेवून एखादी. हा जो प्रकार आहे भासणं किंवा वाटणं, अचानकपणे समोर आलेल्या गोष्टीमध्ये आपल्याला कोणीतरी दिसतं, त्याला भासणे किंवा वाटणं म्हणतात. म्हणून या ठिकाणी भासणे किंवा वाटणे ही संकल्पना तुलनेशी नसून अचानकपणे आल्यामुळं समोर आपल्या मनात जी प्रक्रिया सुरू होते, अगोदर काहीच नियोजन नसतं, तर त्याला काय म्हणतात सांगा, उत्प्रेक्षा. सांगा उत्प्रेक्षा अलंकार, सांगा लवकर. हो हो, छान. उद्या समासाचं लेक्चर घेतो मी उद्या. तुम्ही कल्पना करू शकणार नाही एवढं डोकं लावलंय समासामध्ये मी. अगोदर तुम्हाला सगळ्या सामासिक शब्दाचं 4 समासात डिवायडेशन केले आणि नंतर प्रत्येक शब्दांचं परत उपविभागात डिवायडेशन केलंय. ऐका, मी काय केलंय माहिती समासामध्ये, उद्याच्या लेक्चरचं सांगतो मी तुम्हाला. समासाचं काय केलंय की तुम्हाला एक 25 शब्द दिले, तर त्याला 4 समासात काय केलं, डिवायडेशन केलंय. आणि डिवायडेशन केलंय समासाला परत उपप्रकारामध्ये पुढच्या स्लाइडवरती डिवायडेशन केलंय. उद्या जर तुमचा 15 ते 20 मिनिटांमध्ये समासाचा जर नाही काटा करून टाकला तिथून पुढं, उद्या लाईव्ह लेक्चरला 8 वाजता संध्याकाळी. ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा, रूपक अलंकार. आपण एखाद्याला दुसऱ्याच्या नावाने आपल्याला तुलना तर करायची पण तुलना दर्शक शब्दांचा वापर करायचा नाही. उत्तर सांगा. उत्तर सांगा. हो, देऊन टाकेल मी, देऊन टाकेल. छान, मस्त, सुपर. बाळांनो, या ठिकाणी आता पहा, असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. दूध आणि नदी, दुधासारख्या नदी, दुधाचं आणि नदीचं काय केले एकत्रित त्यांनी काय केले, असं
डायरेक्ट तुलना केली तर दुधाची आणि नदीची तुलना केली. बाळांनो, ज्यावेळेस समोर दोन घटक असतील आणि त्यांची दोघांची तुलना कराल त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट सांगायचं उपमा अलंकार. पण एखादा घटक अचानकपणे डोळ्यासमोर आल्यानंतर तुम्हाला काहीतरी पूर्वीच आठवतं आणि ते आठवलं की तो अलंकार असतो उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षा अलंकारामध्ये भासणं किंवा वाटणं हे पूर्वनियोजित नसतं. उत्प्रेक्षा अलंकार कधीच पूर्वनियोजित नसतो. तुम्हाला आता रस्त्याने दोरी पडली, दोरी, अरे काय घाबरलो मी, मला तो सापच वाटला. सापच वाटला, तुम्हाला अगोदर वाटलं होतं का मी त्या ठिकाणी दोरी पडली मग मी तिथं जाईल, जवळ बस उभं राहिलं आणि म्हणाल का सापच वाटतोय मला असं, तो असं नसतं. अचानकपणे कोणतरी समोर येतं आणि आपल्याला तसं वाटतं, तसा भास निर्माण होतो. तर उत्प्रेक्षा हा नियोजित असतो. हा प्रकार नियोजित असतो, लक्षात ठेवा, नियोजित. आणि हा मात्र नियोजित नसतो. इथं तुलनाच नसते. डायरेक्ट तुलनेच्या ऐवजी कुठलाही शब्द न वापरता तुलनादर्शक डायरेक्ट एकाला दुसऱ्याच्या नावाने हाक मारले ते म्हणून रूपक अलंकार असतो. पण रूपक अलंकारामध्ये देह देवाचे मंदिर, षष्टी, आता आत्मा परमेश्वर. इथं माझा देह मंदिरासारखा आहे. ऐका, एकच ओळ आपण 3 ठिकाणी करूया. माझा देह मंदिरासारखा आहे, उपमा. मला देह मंदिरच वाटतो, झाला उत्प्रेक्षा. आणि देह मंदिर झालं रूपक अलंकार. उठ पुरुषोत्तमा, दावी मुखचंद्रमा सकळी काशी. मुखाला काय म्हणले? चंद्राव म्हणले. माझं तोंड चंद्रासारखं नाही तर माझं मुख चंद्र आहे, लक्षात ठेवा. म्हणून ज्या ठिकाणी तुलना न करता डायरेक्ट हो, हा उठ पुरुषोत्तम वाट पाहिरामा दावी मुखचंद्रमा सकळी काशी. ओके, त्यात मला आठवत नाही बऱ्याचशा गोष्टी, आता वयामानाने बऱ्याचशा गोष्टी मी विसरतो, पण तरी पण काही काही गोष्टी ऍडजस्ट करा तुम्ही आता. ठीक आहे, आता पहा, उठ पुरुषोत्तमा वाट पाहिरमा दावी मुखचंद्रमा सकळी काशी. तोंड दाखव सगळ्यांना. आता आपण कोण कधी तोंड दाखवतो? आता तिने सांगितलं की बा सकाळ झाली, पुरुषोत्तमा उठ आणि लोकांना तोंड दाखव. आपलं तोंड कधी दिसतं? तर आपलं तोंड दुपारी 12 वाजता दिसतं. मग आपले आई वडील आपल्याला लाथा घालू घालू परेशान असतात, तर तो तसा प्रकार आपल्याशी नाही, बरं लक्षात ठेवा. आपल्या म्हणून आपल्या मुखाला चंद्राव म्हणत नाही तर. ठीक आहे, मग या ठिकाणी देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. आत्म्याला परमेश्वर म्हणले, लक्षात, आत्म्याला परमेश्वर म्हणले. इथे तुलना नाही. जिथे तुलना नाही म्हणजे तुलनादर्शक शब्द नाही पण तुलना आहे त्यालाच काय म्हणायचे? रूपक अलंकार. ओके, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा, आता अलंकार आहे अपनोती आणि व्यतिरेक आणि अनन्वय. आता हे अलंकार तुम्हाला तिन्हीचे तिन्ही एका मिनिटामध्ये समजून सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट अपनोती. अपनोती, तुम्ही एखादी पोरगी पाहायला जाता आणि एखादी पोरगी पाहायला गेल्यानंतर तिचं नाव असतं, समजा तिचं नाव असतं एखाद्या ऐश्वर्या नाव आहे तिचं, ऐश्वर्या, बरं का. मग ती येते पुढं. आता एकदम ऐश्वर्या एकदम जाडजूड असते, एकदम ती साडीमध्ये बसत नाही, अशी असते, पाणी घेऊन येते वगैरे, बसते समोर. लगेच तिचे काका, कॅटरीना आहे, कॅटरीना, कॅटरीना आहे. आता मग ऐश्वर्या केली मागे, कॅटरीना केली पुढं. याचा अर्थ असा होतो की तुम्ही गुणाचं कमतरता असणारी गोष्ट लपून ठेवता आणि गुणाने अधिक असणारी वस्तू पुढे करता. याचा अर्थ असा होतो की समोरच्या व्यक्तीला बोलायला जागाच नसते. आता आंबट चिंबट कायरे घेऊन बसले विकायला आणि काय म्हणायचं? खोबरं घ्या, खोबरं, कायऱ्या माग, खोबरं पुढं. जो घटक समोर आहे त्याला त्या नावाने न ओळखता दुसऱ्याच नावाने हाक मारणं त्याला म्हणतात अपनोती. अपनोतीचा खरा अर्थ आहे लपविणे. मग या ठिकाणी मोठा मागे छोटा पुढे, मोठा मागे छोटा पुढे, हा त्याचा म्हणजे हे त्याचं टेक्निक आहे. हे त्याच्यात मोठा मागे आणि छोटा पुढे. पूर्वीच्या काळी काय करायचे पहा, तुम्हाला एक गंमत सांगतो. म्हणजे आमच्या वेळेस तर लग्नाच्या वेळेस मुलगा मुलगीला पाहिला, आता सगळेच पाहून घेतात अगोदरच लग्नाच्या अगोदर. मग पूर्वीच्या काळी काय करायचे की एखादा मुलगा मुलीला पाहायला गेला की तिची चुलत बहीण मांडायची समोर, लग्नाच्या म्हणजे पारी घेऊन यायची चुलत बहीण. आणि लग्नाच्या टायमाला काय करायचे, मग हा खरा जो प्रकार आहे तो समोर द्यायचे करून, आणि एकदा गळ्यात माळ घातली विषय संपला, मग नंतर पुढचं काहीच नाही. हा लपवण्याचा जो प्रकार आहे ना, हा प्रकार पूर्वीपासून चालू आले आणि तो अलंकारात सुद्धा आहे. आणि म्हणून छोट्याला मोठ्याच्या नावाने हाक मारायचा. आता कुत्रा आहे तुमचं बारका एवढं, त्याला मर्क कुणीकडे, त्याला काही काना वळाना, त्याला एवढा मोठा साखळदंड घेऊन तुम्ही हाताने फिरता, काय टायगर आहे टायगर. आता हे टायगर याला स्वतःच वजन झपान आणि ते टायगर असतं तुमचं. कुत्रा लपवलं, टायगर पुढं, म्हणजे मोठा छोटा माग मोठा पुढं अलंकार.
आता महत्वाचा मुद्दा, अपनुती म्हणजे काय? अपनुती म्हणजे काय? तर उत्तर सांगा लवकर, सांगा उत्तर याचं. चला पटकन सांगा. चला चला पटकन. सुपर सुपर मस्त. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आंबा आणि साखर, गोडी कोणात जास्त आहे? तर गोडी आंब्यामध्ये कमी आहे आणि साखरेमध्ये जास्त आहे. हा आंबा नाहीच आहे, साखर आहे. साखर म्हणजे उंची दाखवली साखरेची जास्त. म्हणून तुम्हाला सांगायचं, अपनुती म्हणजे छोटा लपवणे मोठा पुढे करणे. ठीक आहे. अहो आमचं पोरग कामाला वाघ आहे, वाघ. कामाला वाघ आहे म्हणजेच काय? पोरग लपवलं, वाघ पुढे केला म्हणजेच काय? गुन्हाधिक्य वाढवलं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला जर प्रश्न विचारला, अपनुती म्हणजेच काय? लपवालपवी. दुसरा मुद्दा आहे व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकार याच्यात फरक काय? तुमचं कुत्रे, कुत्र आहे छोटंसं, समजा या ठिकाणी कुत्र आहे, एवढं छोटंसं कुत्र आहे समजा, तुमचं हे कुत्र आहे तिथं, ठीक आहे, हे असं कुत्र आहे. आणि या ठिकाणी हा वाघ आहे, वाघ आहे, ठीक आहे, असं वाघ आहे. आता महत्वाचा मुद्दा, कधी कधी काय होत असतं की आपण एवढे आपण काय म्हणतो ना, एवढे भारावून जातो कधी कधी, किंवा एवढी अतिशयोक्ती निर्माण करतो, आपल्या छोट्याशा वस्तूला मोठ्या वस्तूपेक्षाही मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय? अहो आमच्या घरी असा लाईट लावलाय, असा लाईट लावलाय, अहो सूर्याला काय करता, असा लाईट लावलाय, अख्ख्या गावात प्रकाश पडलाय त्याचा, असा लाईट आहे तुमचा. आता तुमचा सूर्य कुठून, तुमचा लाईट कुठे, याचा प्रकार हे केलं काय? म्हणजे काय करणं? छोट्याचं गुणाधिक्य दाखवणं मोठ्यापेक्षा. पहा, छोट्याचं गुणाधिक्य दाखवणं मोठ्यापेक्षा म्हणजे कुत्र्याचं गुणाध्यक्ष दाखवणं एवढं मोठं, आणि काय? कुत्र्याचं, वाघाचं छोटं. मग या ठिकाणी गुणाधिक्यामध्ये वाघ छोटा, कुत्रा मोठा, म्हणजेच लहानाला मोठं दाखवण्याचा प्रकार करणं आणि मोठ्याला छोटं दाखवण्याचा प्रयत्न करणं, यालाच म्हणतात व्यतिरेक. आणि व्यतिरेक अलंकारामध्ये आत्ताच एक वाद निर्माण झाला होता, आणि तो वाद मी सोडवण्याचा प्रयत्न केला होता. तो पोलीस भरतीचा प्रश्न होता, नंतर सांगतो मी तुम्हाला काय. सांगा आता याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या घटकामध्ये व्यतिरेक अलंकार वाटतो तेवढं सांगा, पटकन सांगायचं. कोणत्या घटकामध्ये व्यतिरेक अलंकार आहे? चला करा. हो हो झालं. बाळांनो, व्यतिरेक अलंकार म्हणजे काय? तर या ठिकाणी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, जगामध्ये अमृतासारखा दुसरा कोणताच घटक गोड नाही. सगळ्यात गोड अमृत आहे, लक्षात ठेवा, सगळ्यात गोड अमृत आहे, पण देवाचं नाव दाखवलंय अमृतापेक्षा मोठं. म्हणून छोट्याला मोठं दाखवणं आणि मोठ्याला छोटं करणं, याला त्याला म्हणायचंय काय? व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकाराचा स्पष्टपणे अर्थ होतो लहानाचे गुणाधिक्य दाखवायचे मोठ्यापेक्षा, म्हणजेच उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ. उपमान कोण? उदाहरण पहा, कुत्रा आणि वाघ यांच्यामध्ये गुणाचा अधिक्य असणारा वाघ आहे, म्हणून त्याला म्हणतात उपमान. उपमान आणि कुत्रा हे उपमेय असतं. उपमेय, ज्याची तुलना करायची ते उपमेय, ज्याच्याशी करायची गुणाचा अधिक्य असणाऱ्या घटकाला उपमान म्हणतात. म्हणून उपमेय उपमानापेक्षा मोठं दाखवणं, याला म्हणायचं. अहो तुम्ही काय, अरे पोलीस भरतीला पळताय तुम्ही, तुम्हाला काही कळतंय का? आणि तुम्ही एवढा दम कस काय लागतोय? अहो मस्त दूध पितोय आम्ही, ह्या पलीकडच्या हॉटेलमध्ये येऊन दूध पितोय. तुम्हाला काय करायचं? तुम्ही या माझ्या रूमवरती, आमच्या बोरला असं पाणी, असं पाणी, ते दुधापेक्षाही ताकदवान आहे ते पाणी, तुम्हाला दूध प्यायची गरज नाही. पाणी दाखवलंय श्रेष्ठ, ताकदीचा गुणधर्म दाखवलाय, पाण्याचा अधिक्य आणि दुधाचं. आता हे कुठं शक्य आहे का? दुधाची उपमा पाण्याशी होऊ शकत नाही, तरी पण दाखवलंय. ओके ठीक आहे. आता अनन्वय. अनन्वय म्हणजे मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, यापेक्षा दुसरं कोणीच नाही. माझ्या आयुष्यामध्ये एकच घटक आहे की तो त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही, अतुलनीयता. अनन्वय नाही यासारखा दुसरा कोणी, म्हणून अनन्वय. म्हणून अनन्वयचा अर्थ काय होतो? तर दुसरा कोणीच नाही. आपल्या आयुष्यामध्ये एक घटक असा असतो की जो दुसरा कधीच आपल्या आयुष्यात होऊ शकत नाही. आता कोणी काही पण नाव करू शकतं. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो अनन्वय म्हणजे काय. आईसारखी आईच, दुसरा तिची कोणी उपमाच करू शकत नाही, म्हणून आईसारखी आईच. आणि म्हणून बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, अनन्वयचा अर्थ होतो नाही यासारखा दुसरा कोणी,
मग यात उत्तर कोणतं आहे सांगा. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी. ताजमहल मागे ताजमहल आणि पुढे पण ताजमहल. झाले बहु होतीलही बहु परंतु या समहा. किती होतील किती आले किती गेले परंतु याच्यासारखा हाच आहे. आणि म्हणून बाळांनो एक लक्षात ठेवायचं की अनन्वय अलंकार हा तुमचा आहे. मग या ठिकाणी अपनृती अलंकार हा, त्यानंतर अनन्वय अलंकार हा तुमचा नाही, अपनृती अलंकार हा, त्यानंतर व्यतिरेक अलंकार हा आणि अनन्वय अलंकार हा. म्हणजे दुसरा कोणी त्यासारखा होऊ शकत नाही, याला अनन्वय अलंकार असं म्हणायचं. आणि आता मुद्दा लक्षात ठेवा पुढचा, तो म्हणजे ससंदेह आणि भ्रांतिमान. इथे जर धोका जर खाल्ला तर विषय क्लोज. हा अलंकार शिकवण्यामध्येच मला का वाटलं तुम्हाला अलंकार शिकवावं, कारण हा अलंकार 90% पोरांना कळतच नाही की भ्रांतिमान आणि ससंदेह याच्यामध्ये फरक काय. आता समजा मुद्दा असा आहे की समोर एखादी मुलगी उभी आहे आणि तुम्हाला वाटलं की तुमची ती गर्लफ्रेंडच आहे. फक्त तुम्हाला भास निर्माण झाला, पोरगी वाटली तुम्हाला गर्लफ्रेंडच आहे ती. आता गर्लफ्रेंड वाटल्यानंतर तुम्हाला फक्त मनात शंका निर्माण झाली की ती गर्लफ्रेंड आहे, हा झाला ससंदेह. पण ती पोरगी तुम्हाला भेटली आणि तुम्हाला वाटलं ती तुमची गर्लफ्रेंड आहे, लगेच हार आणला दुकानातून, लगेच त्याच्या गळ्यात घातला. ज्यावेळेस संशय निर्माण होतो त्यावेळेस फक्त ससंदेह असतं. पण संशय निर्माण होऊन तुम्ही कृती पण केली त्या ठिकाणी असतो भ्रांतिमान अलंकार. भ्रांतिमान अलंकाराचा अर्थ आहे की संशय निर्माण होऊन कृती पण घडणं. आता उदाहरण पहा, तुम्हाला एक उदाहरण किस्सा सांगतो. रस्त्यावर दोरी पडली, साप हे का दोरी आहे, साप हे का दोरी आहे, साप एक दोरी आहे, संशय निर्माण झाला, ससंदेह. काठी आणली बदलून काढले ते दोरीला, झाला भ्रांतिमान. आणि म्हणून आता भ्रांतिमान म्हणजे पुढची क्रिया, ससंदेह म्हणजे फक्त संशय. ससंदेह मानसिक क्रिया आहे आणि भ्रांतिमान ही शारीरिक क्रिया आहे. शारीरिक क्रिया. आणि हे जर तुम्हाला जर नाही कळालं तर जिंदगीभर ससंदेह आणि भ्रांतिमान हा प्रकार कधीच कळणार नाही. बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही की ससंदेह आणि भ्रांतिमान काय. चला आता दोन्ही पैकी मला सांगायचं भ्रांतिमान अलंकार कोणता आहे, 2 नंबरचा उत्तर सांगा. चला उत्तर सांगा, चला पटकन सांगा. भ्रांतिमान अलंकार कोणता आहे हे वाचून जर तुम्ही सांगितलं तर मी समजेल की माझं शिकवणं चांगलं आहे. भ्रांतिमान म्हणजे संशय निर्माण होऊन कृती निर्माण होणे. संशय निर्माण होऊन कृती निर्माण होणे, कृती करणे. बाळांनो भ्रांतिमान अलंकार पलाश पुष्प मानवनी शुकचंचू मध्ये आली, तोही जांभूळ मानून त्याचं चोची मध्ये धरी. पोपटाला वाटतंय, भुंग्याला वाटतं पोपटाची चोच, भुंग्याला वाटतं या ठिकाणी ही पोपटाची जी चोच आहे ही आहे त्याची, पोपटाची जी चोच आहे त्याला वाटतं हे पळसाचं फूल आहे, पलाश फूल. ठीक आहे, पलाश पुष्प त्याला वाटतं पळसाचं फूल आहे. आणि भुंगा जाऊन बसतो पळसाच्या फुलावरती, ती असते पोपटाची चोच. त्याला वाटतं बरं झालं आपल्याला जांभूळ आलं खायला, तो पण गटकन गिळून टाकतो त्याला. यालाही संभ्रम निर्माण झाला आणि त्यालाही संभ्रम निर्माण झाला, दोघांनी क्रिया केली. आता आपल्याला नाही का संभ्रम, तुम्ही एक विचार करा ना की आपल्या आयुष्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो, ती व्यक्तीला पण आपण चांगले वाटतो, आपल्याला पण ती व्यक्ती चांगली वाटायला लागते आणि हा संशय निर्माण होतो. आणि संशय निर्माण होऊन मग आपण काय करतो, घरच्यांना त्रासून सोडतो किंवा आम्हाला एकत्र यायचं. मग आपण घरच्या एकदा लग्न लावून टाकतात ते एकदाच. आणि नंतर आयुष्यभरात मग जे मारामाऱ्या सुरू होतात आणि जे गळ्या सुरू होतात तेच तपासच नाही. तुम्ही संशय निर्माण केला, तुम्हाला वाटलं की बाबा एकमेकांना पूरक येतं, त्याला ससंदेह. पण नंतर कृती पण केली, हा झाला भ्रांतिमान. भ्रांतिमान हा जो प्रकार आहे, भ्रांतिमान हा कृतीशी निगडीत आहे आणि ससंदेह फक्त संशयाशी निगडीत आहे. राय तुमचं हा दोरखंड की साप, साहजिकच आहे ससंदेह. कळालं पाहणं थोडा तुम्हाला का फरक तर कळाला का नाही, फरक कळाला का मला एवढं सांगा फक्त. फरक जर कळाला, हे पहा अलंकार ही समज आहे, अलंकार हा ओळी पाठ करण्याचा प्रकार नाही. आणि कोणी जर ओळी जर पाठ करत असेल तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही फार मोठी चूक करताय. समास ही समज आहे आणि उद्या तुमचा गैरसमज दूर करतो. 90% समाज तुमच्या गळ्यात जर नाही मारला, फक्त 10% तुम्हाला सांगेल की तुम्हाला हे करा, मग तुम्हाला ते हे होऊन जाईल. मी इतकी भारी स्लाइड तयार केली, तुम्हाला 3 ते 4 स्लाइडमध्ये सगळा समाज संपवून दाखवतो. नाही समाज संपवून दाखवतो मी नाव बदलून ठेवेल. ठीक आहे, आज लाईव्ह 900च्या पुढे गेले तर
माझं असं मत आहे की हजाराच्या पुढे हा आकडा जावा आणि उद्याचं लेक्चर समासाचं तुम्ही सगळ्यांनी पाहावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण धर्मादाय आयुक्ताची बॅच टाकली, रेकॉर्डेड बॅच आहे, पण मी फक्त रेकॉर्डेड म्हणायला आहे, ती बॅच लाईव्ह पण घेणार आहे मी. 499 रुपयामध्ये धर्मादाय आयुक्ताची बॅच आपण टाकली. जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं ठरलं तर तुम्ही त्याच्यात घेऊ शकता. आपल्याकडे TTचे बॅचेस चालू आहेत, त्या TTच्या बॅचला सुद्धा मी एकही ॲड केली का माझ्या क्लासची नाही आहे. हा माझा धंदा नाही, लक्षात ठेवा, हे माझं पॅशन आहे. मला शिक्षकच व्हायचं होतं म्हणून माझ्या ह्याच्यात मी कुठंच ॲड करत नाही. कारण का तुम्हाला मूर्ख बनवून माझ्याकडे क्लासला मी जॉईन करून घेईल, उद्या एखाद्याचं नुकसान जर झालं तर त्याचं पाप माझ्या लाईफ टाईम माझ्या अंगावरती राहील. म्हणून हा फक्त पैसे कमावण्याचा कारखाना, लक्षात ठेवा. क्लास ही एक अशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी तो गुरु आणि ते शिष्य अध्ययन आणि अध्यापनाची क्रिया झाली पाहिजे. यात कुठे पैसा, यात कुठे आपण म्हणतो ना लालसा, यात कुठे स्वार्थ असला नाही पाहिजे. आणि म्हणून यूट्यूबवरती मी कधीही कोणतीही जाहिरात करत नाही, कधीच नाही करत. कारण का इथं मी लावू शकत होतो 10 जाहिराती, हे घ्या ते घ्या ते घ्या ते घ्या, सगळं. पण करायचं काय? जर तुमचा विश्वास असेल माझ्यावरती, तुम्ही मला शोधत याल, मी तुम्हाला शोधत येणार नाही. ठीक आहे, लक्ष द्या. झालं दोरखंड. हो, काही प्रमाणात फरक आहे, पण तसा फरक नाही, जास्त फरक नाही. ठीक आहे. दृष्टांत आणि अर्थांतरन्यास. आता दृष्टांत म्हणजे काय? लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या. दृष्टांत अलंकार, दृष्टांत अलंकारामध्ये 2 प्रसंग असतात, 2 घटना असतात. ऐका. जर तुम्हाला हा अलंकार एका सेकंदात लक्षात ठेवायचा तर ऐका. दृष्टांत अलंकारामध्ये 2 विषय असतात. अगोदर एक घटना घडते आणि त्या घटनेला समर्पण म्हणून दुसरं काहीतरी असतं. जसं तुमच्या पलीकडच्या गल्लीत चोरी होते आणि मग चोरी होऊन गेल्यानंतर मग तुम्ही जाता त्या घरी. अहो, काय कळतंय का नाही तुम्हाला? रात्री घर उघडं ठेवून तुम्ही झोपला होतात, घर बंद करून घेत जा, शेजारीच्या घरी चोरी आली. त्या प्रसंगानुसार तुम्ही एखाद्याचं उदाहरण देता. म्हणून एक घटना घडते, त्याला सपोर्टिव्ह म्हणून चांगलं किंवा वाईट असं उदाहरण देतो आपण, त्याला दृष्टांत असं म्हणतात. कीर्तनामध्ये महाराज लोक तुमच्याशी बोलतात, कीर्तनामध्ये सांगतात ते किंवा आईवडिलांची सेवा करा वगैरे काय नंतर पुंडलिकाचं उदाहरण देतात तुम्हाला ते. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला पुंडलिकाचं उदाहरण हे पटवून सांगण्यासाठी आहे की आईवडिलांची सेवा करणं चांगलं असतं, यासाठी असतं ते. आणि म्हणून बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या घटनेच्या समर्पणार्थ काहीतरी पुरावा म्हणून द्याल, त्यावेळेस 2 प्रसंग होतात, ती घटना आणि पुरावा, 2 प्रसंग असतात. झालं. आणि एखादा प्रसंग घडतो आणि आपण वाक्य तयार करतो, ते वाक्य म्हणजेच काय असतं? अर्थांतरन्यास. उदाहरण पहा. जंगलात 2 मित्र राहतात, एकाला झाडावर चढता येत असतं, एकाला झाडावर चढता येत नसतं. झाडावर चढणारा अस्वल पाहून पटपट झाडावरती चढतो. अस्वल पाहिल्यानंतर याला वाटतं की आता काय करू मी, हा मरून पडतो. अस्वल येतं, त्याच्या कानाजवळ हुंकतं, तोंडाला हुंकतं आणि म्हणतं मेरेला कसं जाऊ द्या. वरचा खाली येतो, अरे सॉरी बरं का, माफ कर मला, मग मला खूप भीती वाटली होती म्हणून वरती गेलो. तुला काय म्हणलं रे? अस्वल काय म्हणलं? तुझ्या कानात काहीतरी बोलत होतं काय अस्वल? तो म्हणला, कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजे जे मित्र कठीण समयात कामाला येत नाहीत त्यांचा काही उपयोगच काय? म्हणजे मित्र त्या दुःख अडवायला एक मित्र पाहिजे उंबऱ्यासारखा वगैरे, तसं काय हे प्रकार आहे. ते गेला वरती हार खाली. मग प्रसंग आला, आता तुम्ही नोकरी लागले कुठेतरी मला आयुषमध्ये, अरे त्याच्या क्लासला होतो ना मी, अरे तो नाही का शिंदे नाही का तो, त्याच्या क्लासला होतो आम्ही. मग मी काय म्हणेल? नोकरी लागली तर बिघडले, याचा अर्थ 4 पैसे खिशात आली की माणूस बिघडतो. म्हणून एक लक्षात ठेवायचं, प्रसंग घडतो आणि आपण लगेच वाक्य तयार करतो, त्याला म्हणायचं अर्थांतरन्यास. तुमच्या कपाळावरती चष्मा आहे, असा कपाळावरती चष्मा आहे आणि तुम्ही फिरताय इकडे, चष्मा कुठे? घरातले काय? काखेत काळसण गावाला वळसा, झाली म्हण तयार. आणि म्हणी प्रसंगानुरूपच तयार झाले आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि आता उत्तर सांगा. दृष्टांत अलंकार म्हणजेच तुमच्या म्हणण्याच्या समर्थनार्थ तुम्ही एक प्रसंग किंवा काहीतरी उदाहरण सांगितले. सांगा लवकर पटकन. चला, तो दृष्टांत अलंकाराने जो स्वभाव ते वर्षाबाई, तो जो आहे ना, तो शब्द आपण वर्णन कोणत्या अलंकारामध्ये करतो? तो अलंकार येतो. स्वभावोक्ती अलंकार येतो गणपतवाणी विडी पिताना, स्वभावोक्ती अलंकार आहे. ओके, आय लव्ह यू टू, नो प्रॉब्लेम. दृष्टांत अलंकार सांगा. आता निवडी वेगळे, क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळं आली. अहो, राजहंस पक्ष असा असतो की दूध आणि पाणी जरी त्याला मिश्र करून टाकलं तरी तो काय करतो? दूध पिऊन घेतो आणि पाणी तसंच ठेवतो.
मग तुकाराम महाराजांचं म्हणणं काय, माणूस तसा राजहंसासारखा पाहिजे. त्यांनी काय सांगितलंय, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येऱ्या गाबाळ्याचे काम नव्हे. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, एक माणूस आला म्हणला महाराज मला भक्ती करायची, मग महाराज काय म्हणतात त्याला, ठीक आहे भक्ती करायची कर, पण तुला एक उदाहरण देतो, तसं जर तुझ्याकडे असेल तरच तू भक्ती मार्गाला अन्यथा येऊ नको. सांसारिक सुख हे पाणी आहे आणि देवाची भक्ती दूध आहे. हे जर एकत्र मिसळलं तर तुला फक्त भक्ती मार्ग निवडायचा आहे. सांसारिक सुखापासून जर तू अलग राहिला तर तुला मोक्ष मिळेल असं महाराजांचं म्हणणं आहे. आणि त्या समर्थनार्थ त्यांनी उदाहरण काय दिले, निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, दूध आणि पाणी, राजहंस वेगळी दोन्ही, राजहंस दोन्ही वेगळाली. राजहंस दूध आणि पाणी वेगळं करतो, तसं त्या राजहंसाचे गुण तुझ्यात असतील, हे उदाहरण तुला मी सांगतोय, ते जर गुण तुझ्यात असतील तर तू काय कर, भक्ती मार्गाला अन्यथा येऊ नको. मग या ठिकाणी तुका म्हणे येथे जातीचे पाहिजे जातीचे येऱ्या गाबाळ्याचे काम नाही. बा इथं भक्ती करण्यासाठी येऱ्या गाबाळ्याचं काम नाही, त्यासाठी राजहंस व्हावं लागतं. उदाहरण दिले राजहंसाचं महाराजांनी. झालं. आता पुढचा मुद्दा झालं. अर्थांतरण्यास कठीण समय येता कोण कामास येतो. कठीण समय येता कोण कामास येतो. एखाद्या प्रसंगात जर तुम्हाला जर कोणी मदत जर नाही केली तर त्या ठिकाणी तुम्ही लगेच सांगून टाकता कठीण समय येता कोण कामास येतो. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे विरोधाभास, अतिशयोक्ती आणि स्वभोक्ती. आता महत्वाचा मुद्दा, हे तिन्ही अलंकार पहा. विरोधाभास म्हणजे विरोधाचा आभास निर्माण करण्यासाठी दोन विरुद्ध शब्दांचा वापर केला असतो. दोन विरुद्ध शब्दांचा वापर केला असतो. दोन विरुद्ध संकल्पना किंवा शब्द वाक्यात असतात आणि विरोधाचा आभास असतो. खरा वास्तविक तसा विरोध नसतो. तसा वास्तविक विरोध नसतो. दोन विरुद्ध शब्द ज्या ठिकाणी असेल तो फक्त काल्पनिक विरोध असतो, खरा विरोध नसतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अतिशयोक्ती. अतिशयोक्ती म्हणजेच काय, हे शक्यच नाही असं कसं काय होऊ शकतं, असं होणारच नाही. अतिशयोक्ती जिथे आपल्याला अशक्यता वाटते ती अतिशयोक्ती असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, धन्यवाद चालेल, स्वभावोक्ती. स्वभावोक्ती गणपतवाणी पिढी पिताना चावायचं नुसतीच काढी आणि म्हणायचं मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. त्याचं वर्णन केले. अंग वक्र आदरी धरी पावा, गोपवेश हरितोची जपावा, वाम बाहूवर गालही डावा. काय कृष्णाचं वर्णन. तो कृष्ण गेलाय गवळ्याच्या त्या म्हणजे मुलांबरोबर त्या कुंजवनात कुठेतरी गाई चारण्यासाठी गेलाय तो. मग त्याचं वर्णन केलंय. मग हे जे वर्णन आहे ती स्वभावोक्ती. एखाद्याचं हुबेहूब आणि वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणं याला म्हणतात स्वभावोक्ती. काय, स्वभावोक्ती. आणि अतिशयोक्ती म्हणजे काय, ती गोष्ट शक्यच नसते त्याला म्हणायचं अतिशयोक्ती. आता उदाहरण सांगायचं अतिशयोक्तीचं. या तीन पैकी कोणतं उदाहरण अतिशयोक्तीचं उत्तर सांगायचं, पटकन सांगा लवकर. चला चला लवकर पटकन सांगा. अतिशयोक्ती सांगा लवकर पटकन. अलंकार मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. अहो आपलं चांद्रयान चंद्रावरती गेलं होतं, तर त्या चांद्रयान गेलं तिथपर्यंत, पण त्याच्यानंतर ते तिथं थोडस कुठे गेलं हे आपल्याला अजून तपास लागणार त्याचा. तर मुंगी उडून आकाशात कधी जाईल सांगा मला तुम्ही. अशा अनेक अवकाशमुळे आहेत ते तिथपर्यंत जायलाच नाहीत. म्हणून ती रडली समुद्राच्या समुद्र रडली, डोळ्यांनी पाणी आलं, डोळ्यातून समुद्र भरले तिचे, नदीला पूर आला त्याच्यामुळे चाललंय, लक्षात ठेवा. दुसरा, दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून टाकलं, झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, ओघळ वेशीपर्यंत गेला, उंट त्यात पोहून गेला. आता मला सांगा, दमडीचं तेल आपल्याला आठवड्याभर पुराणा, एका भाजीला पुराणा, आणि तुमच्या उंट पण पोहून चालला त्याच्यामध्ये. दुसरा मुद्दा, एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली आणि चहाच्या कपात बुडून तो मेला. 8 हात लाकूड 9 हात धलपी, अशा प्रकारचा हा प्रकार असतो. अतिशयोक्ती म्हणजे खूप वाढून चाढून सांगितलं असतं, अशक्य गोष्टी असतात. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो विरोधाभास. विरोधाभास अलंकारामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं काय असतं ते, सांगा लवकर पटकन.
चला लवकर सांगा. विरोधाभास. सुपर. विरोधाभास अलंकार म्हणजे तुम्हाला दोन विरुद्ध शब्द असतात पण त्या ठिकाणी काल्पनिक विरोध असतो. जरी आंधळी मी तुला पाहते. आंधळ्या माणसाला पाहता येईल का? नाहीये. प्रश्न असा आहे, मी तुम्हाला सांगतो, जगाच्या पाठीवर एक चित्रपट आहे आणि त्या चित्रपटामध्ये सीमादेव ही एक आपली रमेश देव यांची पत्नी हिरोईन आहे त्याच्यामध्ये. आणि ती तुम्हाला एक किस्सा सांगतोय जगाच्या पाठीवर चित्रपटाचा, मग तुम्हाला कळून जाईल की ही भानगड काय असते. ती कलेक्टरची पोरगी असते, तिला भिकारी काय करतात, पळून नेतात लहानपणी. पण ती खूप सुंदर गायिका असते. त्या ठिकाणी एक म्हातारा भिकारी असतो, त्याला डोळे नसतात. मग याची तिची जोडी घालून येतात, तो पेटी वाजवतो, ही गाणी म्हणते. नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचला घाम, बाई मी विकत घेतला श्याम, एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे, हे त्याच्यातले गाणे येतं. आणि एक लक्षात घ्या की ती त्याच्यावरती प्रेम करायला लागते आणि प्रेम करायला लागल्यानंतर त्याला वाटतं की ही पोरगी छोटी आहे, आपण म्हातारे, तिला माहित नाही की मी म्हातारा आहे म्हणून तो. आणि मग त्याला असं वाटतं तिला मुक्त करावं इथून, म्हणून जो भिकाऱ्याचा मार्क असतो त्याच्या डोक्यात तो दगड मारून टाकतो. याला पोलीस घेऊन जातात. त्यावेळेस तो कलेक्टर तिथे आलेला असतो आणि त्यावेळेस तिचा आवाज ऐकून तिची आई म्हणते आपली सुमा आहे म्हणे ती. आणि मग ज्यावेळेस तिला घेऊन जायला लागतं ती म्हणते नाही मी त्याला सोडून येत नाही, तो कुठे आहे सांगतात. आणि मग जेलमध्ये ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्याला म्हणते की मी तुझ्यासाठीच जगते, तुझ्यासाठीच मरणार आहे. आणि तो ज्यावेळेस असा तोंड फिरवतो त्यावेळेस त्याचं पूर्णपणे म्हातारा तोंड असतं, एकदम म्हातारा माणूस असतो. आणि मग ती त्याला म्हणते गाणं, ती तुला पाहते रे तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते. हा एक भावनेचा प्रकार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे विरोधाभास आहे. खरोखर आंधळा माणूस पाहू शकेल का? नाही, पण काल्पनिक विरोध येतो. ओके, ठीक आहे. आता स्वभावोक्ती. स्वभावोक्ती म्हणजे काय? जसं आहे तसं हुबेहूब वर्णन करणे, याला काय म्हणतात सांगा? स्वभावोक्ती. मातीत पसरले त्या तिरमे पंख, केले वरी उदर पांढरू निष्कलंक. मेलेल्या पक्षाचं, वरती पाय करून पडलेल्या पक्षाचं वर्णन या ठिकाणी केले. अंग वक्र आधरी धरी पावा, गोपवेश तो गोपवेश हरितोची जपावा, वाम बाहुवर गालही डावा. हे जे कृष्णाचं वर्णन आहे तसंच वर्णन गणपतवाणी विडी पिताना चावायचं नुसतीचं काढी आणि म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. स्वभावोक्ती. स्वभावोक्ती म्हणजेच काय? ते नाही का, चिमुकला सरदार निघेराना, अंगावर वर चढवे चोळना, हातात धरे तलवार, काहीतरी हाय ते, तो पण एक पुढचा. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे अन्योक्ती, परयोक्ती आणि चेतना गुणोक्ती. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, चेतना गुणोक्ती हा अलंकार तुमच्यासाठी सगळ्यात IMP. चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे जे आता अचेतन आहे, निर्जीवाला सजीव दाखवणे, एखाद्या दगडाला हाक मारणे, फुलाला बोलायला लावणे, झाडाला नाचायला लावणे, समुद्राच्या लाटाला गायन करायला लावणे, निर्जीवाला सजीव दाखवणे, याला म्हणतात चेतना गुणोक्ती. चेतना गुणोक्ती म्हणजेच चेतना निर्माण करण्यासाठी असा घटक वापरणे की जो सजीवच नाही किंवा जो तसं करू शकत नाही, त्याला चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणतात. मग या ठिकाणी मला सांगा की तुमच्या वाक्यात चेतना गुणोक्ती अलंकार कोण आहे आणि मग निर्जीवाला सजीव दाखवणं. चला, तुम्ही व्याकरण कुठे शिकले? झालं. चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना. म्हणजे चाफ्याला बोलता ते बोलणं चालणं कसं काय? अरे चाफा कुठे बोलत असतो चालत असतो का? कारण त्याचे म्हणजे पानं असतात ना, ते उन्हाळ्यात गळून जातात, फुलं नसतात त्याला. ते उन्हाळ्यात म्हणजे कधीतरी जातात, ते ऋतूनुसार त्याच्या पानांनी फुलं गळून जातात, नुसतं लाकडं असतात, नंतर त्याला फुलं येतात. तर मी व्याकरण का कुठं शिकलो मी तुम्हाला सांगतो. तर मी माझा किस्सा सांगतो थोडासा. आता मी थोडंसं 1-2 मिनिटात माझ्या बाबतीत स्टोरी सांगतो. माझं लग्न 19 वर्ष झाले. माझ्या वडिलांना अटॅक आला होता म्हणून त्यांनी मला फोर्स करून लग्न करायला लावलं होतं. माझं वय म्हणजे लग्न 19 वर्ष झाले. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन करून मी माझ्या कॉलेजमधून गोल्ड मेडलिस्ट आहे इंग्लिश डिपार्टमेंटचा. त्यानंतर 10 वर्ष शेती केली. त्यानंतर बीएड केलं. बीएडला परत मी कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिश डिपार्टमेंटचा हायेस्ट मार्क रिसिव्हर होतो. त्यानंतर एका शाळेत 10 वर्ष मी नोकरी केली, जी डॉन ग्रँड होती. आणि तोपर्यंत माझं वय 37.5 होतं. आणि या कंडिशनमध्ये ज्यावेळेस ग्रँड आली आणि माझं ॲप्रुव्हल मिळालं होतं, म्हणजे मला शिक्षण सेवकाचं ॲप्रुव्हल होतं. मला ज्या दिवशी ग्रँड आली, फुल ग्रँड म्हणजे ज्या ठिकाणी मी सहशिक्षक झालो त्या दिवशीच मला सस्पेंड केलं होतं, कारण मी मागची माझी सेवा काउंट करून मागितली होती. संस्थेचे माझे भांडण आले. नंतर मग
माझ्यासमोर एकच पर्याय होता की एक तर पहिली गोष्ट स्वतःला सिद्ध करणे किंवा जीव देणे, या दोनच गोष्टी होत्या. जीव देणे ह्या दोन गोष्टीमध्ये मी स्वीकारला, मला स्वतःला सिद्ध करायचं होतं. त्यानंतर स्वतःला मी माझ्या प्रस्तावनेत लिहिले, स्वतःला कोणून घेतलं एका रूममध्ये आणि मी जगण्यासाठी अभ्यास केला. हे व्याकरण मी कोणाकडून शिकलेलं नाही, वाळिंबे सरांचं मी कॉपी केलेलं नाही. लक्षात ठेवा, मी व्याकरण कसं लिहिलं माहिती आहे का? मी व्याकरण लिहिताना मी परीक्षेतले प्रश्न वाचले, ते प्रश्न सिक्वेन्स वाईज वाचले आणि मग नियम लिहायला सुरुवात केली. म्हणून माझं पुस्तक महाराष्ट्रात नंबर 1 काय त्याचं कारण तुम्हाला सांगतो. असं कोणाला जमलेलं नाही ते मी का करून दाखवल्याचं कारण तुम्हाला सांगतो. त्या पुस्तकामध्ये मी असं लिहिलं होतं की मी आलेले जे प्रश्न आहेत एमपीएससीचे ते घेतले आणि ते नियम फक्त एक्सप्लेन केले. कोणताही प्रश्न विचारा माझ्या पुस्तकातला आहे, याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण ते सगळे रूल्स मी एक्सप्लेन केले. तर तसं यांनी काय केलं माहिती आहे का, यांनी एकाला दुसऱ्याने फॉलो केले, त्याच्यामुळे त्यांनी माहिती दिली. मी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात व्याकरण लिहिले. आणि जर तुम्हाला कोणाला जर पुस्तक लिहायचं ठरलं तर हेच करा. तुमच्या प्रश्नामध्ये, तुमच्या पुस्तकामध्ये एमपीएससीचा एकही प्रश्न असा सुटायला नको की ज्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही केलेलं नाही. आणि म्हणून बाळासाहेब शिंदे आज ग्रेट काय आहे महाराष्ट्रामध्ये मराठी व्याकरणामध्ये याचं कारण तुम्हाला सांगितलंय. आणि आता सध्या मला काय गरज आहे मला सांगा एवढं कष्ट करण्याची, तरी पण मी हे कष्ट का करतोय, कारण तो वाघ हा शेवटपर्यंत वाघच राहायला पाहिजे, त्याची शेळी होता का म्हणे. म्हणून आजही तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करा, शरीराचा पैसे कमवण्यासाठी करा, कारण शरीर आणि बुद्धी देवाने आपल्याला कष्ट करण्यासाठी आणि आपलं लाईफ कम्फर्टेबल करण्यासाठी दिले. तुम्ही उद्या चार चाकीत फिरा, विमानाने फॅमिली घेऊन फिरा, कुटुंब सुखी करा, कधी व्यसनाधीन होऊ नका. मी माझ्या लाईफमध्ये कधी दारू पिलेलं नाही. मी माझ्या लाईफमध्ये आता फक्त 5च राहिले 1000 होण्यासाठी, तेवढे 5 पूर्ण करा. आणि मग आपल्या लेक्चरची सांगता शेवटच्यानी करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या नातेवाईकांना जपा, आईवडिलांची सगळ्यात जास्त काळजी घ्या. आपण ज्यावेळेस दुःख सोसून दुसऱ्याला आनंद देऊ ना, त्यावेळेसच व्यक्तिमान म्हणला तो. नाहीतर आपण आपल्या सुखाचा जर विचार जर केला तर मग मात्र तुम्हाला कोणीच नाही, तुम्ही स्वार्थी होता आणि मग तुम्हाला कोणी विचारत नाही. लक्षात ठेवा. तर 999 झाले तर हे ठीक आहे, एखादं कमी पडलं तर काही अडचण नाही, परंतु हे लक्षात ठेवा, कारण हा अनुभवाचा माझ्या बोल आहेत, हे तुम्हाला घ्या आणि दरवाजा बंद करून घ्या. बाहेर पडल्यानंतर तुम्हाला सगळं जग असं लख प्रकाशयुक्त दिसेल. कारण एक लक्षात घ्या, आपण जोपर्यंत स्वतःच्या जगण्यासाठी अभ्यास करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला ती नोकरी मिळणार नाही. मला हे जगण्यासाठी लागतंय, आवश्यक आहे. जर ऑक्सिजन जर नसेल तर मी मरेल. तिथपर्यंत ज्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीची आवश्यकता किंवा निकड वाटणार नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास होणार नाही. आणि म्हणून आपण किती पण इकडं झाले 1018 झाले, ओके, तुम्ही किती इकडं गप्पा मारत बसला, परंतु तुम्हाला जर ती गरज वाटली नाही तुमच्या जगण्यासाठी अभ्यासाची तर तुम्ही यशस्वी होणार नाही. त्यामुळं मी मरेल आता अभ्यास नाही केला तर, ही धारणा ज्यावेळेस येईल तुमच्यामध्ये त्यावेळेस तुम्हाला 100% यश मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता चेतना गुणवत्ते मी सांगितले चाफा बोल ना, आता अन्योक्ती. अन्योक्ती म्हणजे काय, एकाला बोलायचं आणि दुसऱ्याला लागेल असं बोलायचं, म्हणजे लेकी बोले सुने लागे. एकाला पाहून दुसऱ्याला लागेल असे बोलणे. आता सुनबाई झोपली 8 वाजेपर्यंत, पोरगी मात्र मस्तपैकी मोबाईल खेळते, अशी मोबाईल खेळते. आणि मग तुम्ही पोरीकडे, आई काय करते, पोरीकडे पाहून एवढी मोठी घोडी झाली, तुला लाज वाटते का? नवऱ्याच्या घरी गेल्यावर हेच कोटाने करशील का तुला, मूर्ख कोणीकडची? 8 वाजले तर आणि तू जा अजून कामाचा पत्ता नाही. आता पोरगीला म्हणत नाही ती की मोबाईल खेळते तू खेळू नको, तू काम करतच नाही म्हणत ती. 8 वाजले तरी तू अजून कामाला लागलेली नाही. तुला हेच तुझ्या नवऱ्याच्या घरी काय म्हणतील हे शिकवलं तुझ्या आईबापाने. आणि तोंड असतं तिकडं सुनेकडं बोलायचं असतं, पोरीला उद्देशून, म्हणजे पोरीकडे पाहून बोलायचं असतं, पण सूर्याला लागेल असं बोलायचं असतं. तर या ठिकाणी ही जी उक्ती आहे ती लेकी बोले सूर्य लागे. उत्तर सांगा लवकर, चला याचं उत्तर सांगा, याचं उत्तर सांगा. सुंदर, मस्त, तुम्हाला कळालंय ते, 100% कळालंय ते. मला काय म्हणायचं ते 100% कळालं तुम्हाला. सांबाच्या पिंडी ते बसशी खेटून वृच्ची काज, परी तो आश्रय तुटता खेटर उतरिले तुझा माज. हे काय सांगितलं, आमदाराचं एक असतं, हाताखाली असतं कुत्रा असतं समजा, ते इकडं तिकडं शिपाई असतो तिथला, सगळ्यांना बाहेर निघा बाहेर निघा बाहेर निघा. मग एक माणूस मंदिरात जात असतो, तेवढ्याच त्या आमदाराच्या तिथं पिये, तिथं तो जो शिपाई असतो तो येतो तिथं, तेवढ्यात त्याला त्या महादेवाच्या पिंडीवरती विंचू दिसतो. तो काय म्हणतो, सांबाच्या पिंडी ते बससी खेटून वृच्छिका आज. हे विंचवा त्या महादेवाच्या पिंडीवरती बसलास म्हणून वाचलास तू,
तू पिंड सोड, एका चपलाच्या फटक्यात तुझं चंद्रयंदा करतो, याचा अर्थ असा आहे की त्याला घालून याला उद्देशून त्याला लागेल असं बोललाय तो. तू फक्त आमदारकी जाऊ दे त्याची, तुझ्या जर नाही टांगड्यात उडील तिथून पुढं, त्याचा अर्थ असा आहे. याचा अर्थ आहे पर्यायुक्त. इथं काय त्याचा इथं अर्थ, इथं अन्योक्ती. अन्योक्ती म्हणजेच काय, एकाला बोलायचं पण दुसऱ्याला लागेल असं बोलायचं, म्हणून त्याला अन्योक्ती म्हणायचं. लेकी बोले सुने लागे. ठीक आहे, चाल. आता पर्यायोक्ती. पर्यायोक्ती म्हणजे काय, कोणतीच गोष्ट सरळ हेच नाही करायची, कोणतीच गोष्ट सरळ सांगायची नाही. आता तुम्ही काहींचे लग्न झालेले असतील, काहींचे लग्न झालेले नसतील, तर मग आई वाड घरी गेलं का, आई तुला काही कळत नाही का, माझ्या जेवणाची व्यवस्था, तर माझा अभ्यास होत नाही, लक्षात ठेव. तिकडे रूमवरती मेसचं खाऊन खाऊन माझा अभ्यास होत नाही, तू माझ्या काही स्वयंपाकाची व्यवस्था कर ना जरा तिकडं. आता माझ्या स्वयंपाकाची व्यवस्था कर म्हणजे माझ्या जेवणा खाण्याची काही व्यवस्था कर तिथं. आता हे याच्या सोय लागल्या, याला कुठंच व्यवस्था करायची. मग आई ते एखादं कानाट खाली ठेवून, मूर्ख कोणीकडचा लागला काय वेळेस लगेच काही तुला काही सोय लागली नाही, कोण देईल तुला स्वयंपाक पाणी आणून तुझ्या घरी, किंवा असं कोण व्यक्ती आणून देईल तुझ्या घरी. याचा अर्थ असा होतो की आपण सरळ भाषेत न सांगता, सरळ भाषेत न सांगता दुसरा तू तर मला उंबराचं फुल आणायला सांगितलं, कारण उंबराचं फुल दिसतच नसतं आणि अशक्य गोष्ट सांगितली तुम्हाला उंबराचं फुल. आणि म्हणून जर तुम्हाला नाहीतर आई लावा ना माझ्या अंगाला हळद जरा ह्या वर्षी, कवर मला वाट पाहायला होती. आता हळद लावायला मग वडील येतात, धोपट करते, आई संध्याकाळी काय करते, हळद लावते त्याला. मग तो म्हणतो मला तसं नव्हतं म्हणायचं, मला कोणीतरी घरी घेऊन या, माझ्या अंगाला हळद लावून माझं शरीर सॅनिटाईज करून त्या समोरच्या व्यक्तीचं शरीर निर्जंतुक करून घेऊन या घरी, म्हणजे माझ्या जेवणा खाण्याची सोय लागली असती, असं मला म्हणायचं होतं. तर तुम्हाला सरळ भाषेत न सांगता वेगळ्या भाषेत सांगणं. म्हणून या ठिकाणी पहा, तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत राहतोय, याचा अर्थ होतो तुरुंग. सरळ शब्दात नाही सांगितलं त्याला म्हणतात पर्यायोक्ती. पर्यायोक्ती म्हणजेच काय, दुसऱ्या शब्दात सांगणे, याला म्हणतात पर्यायोक्ती. तर मला असं वाटतं अलंकार संपला असेल. आणि शेवटचा एक अलंकार लक्षात ठेवा, ज्याला सार अलंकार म्हणतात. एका पाठोपाठ जर 4-5 घटना जर घडल्या तर त्याला सार अलंकार म्हणतात. आधीच मरकट, तशातही मध्य प्याला, तशात झाला वृश्चिक दंश त्याला, मग काय करामती पाहिजेत. एका पाठोपाठ जर घटना घडल्या तर सरळ माझं नाव घेऊन सांगायचं सार. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्ताविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. एकामागे एक, एका पाठोमागे एक, भरभर भरभर जर क्रिया जर घडल्या, काय सांगायचं तुमचं सार अलंकार. सार अलंकार. ओके, ठीक आहे. आणि मला असं वाटतं आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल. अलंकार हा सोपा टॉपिक आहे. उद्याच्याला घेऊन येतो मी समास हा टॉपिक. समासामध्ये 25 शब्द तुम्हाला 4 गटात तुम्हाला टाकायचे तशाशे, आणि नंतर तोच गट मी तुम्हाला परत डिवायडेशन करून सांगणार तुम्हाला. जर नाही समास तुम्हाला 15 ते 20 मिनिटांमध्ये जर तुमच्या गळ्यात मारला तर मग तिथून पुढं त्यानंतर प्रयोग असेल, समास असेल, बाकी कोणत्या गोष्टी असू द्या, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सोप्या करून शिकवेल. उद्या संध्याकाळी 8 वाजता बरोबर लाईव्ह या आणि आपण भेटूया परत पुन्हा. सगळ्यांना गुड नाईट, नमस्कार. ठीक आहे. नाही, मराठी चालू करणार आहे मी, संध्याकाळचे दोन्ही क्लास चालू करणार आहे. मला थोडंसं वेळ द्या, DMARच्या एक्झाममुळे आणि ह्या गोष्टीमुळे मला खूप लोड आलेला आहे. तर मी तुम्हाला हे करेल, तो क्लास घेणार आहे मी संध्याकाळी. पोलीस भरतीचं पण घेणार आहे आणि क्वेश्चन पेपरचं पण घेणार आहे. क्वेश्चन पेपरचा खूप फायदा झाला आहे मुलांना. ओके, धन्यवाद.